हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार आणि आता वाजले सकाळचे 11। थोडंसं सकाळी उठायला उशीर झाला, त्याच्यामुळे सगळ्या कामांना उशीर झाला। आणि आता सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणा किंवा सरळ जेवणामध्ये इडली सांबार आणि चटणीचा बेत केला। तर तेच चालू आहे। इकडे इडली शिजायला टाकली इडली पात्रामध्ये आणि सांबार वगैरे शिजून तयार आहे, फक्त आता खायला घ्यायचं बाकी आहे। बघा, त्या सांबारामध्ये यावेळी मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या, घरी होत्या म्हणून। आणि सोबत ना शेंगदाण्याची मस्त चटणी बनवली, तडका वगैरे देऊन तयार आहे चटणी, आणि फक्त आता खायला घ्यायचं बाकी आहे। आता गडबड करतात ना मिस्टर मला। तर चला मग आता इडल्या शिजत आले आहे, तर त्या काढून आता यांना देते दोघांना खायला। शिवांश आणि मिस्टरांना त्यांच्या दोघांची ताटं सुद्धा घेऊन घेतलेली। तर चला मग इडल्या वगैरे काढून घेते। मिस्टर आणि शिवांश फ्रेश होऊन बसले होते, मी सुद्धा फ्रेश झाले होते, अद्विक सुद्धा फ्रेश झाला होता। मग आता फक्त नाश्ताच करायचा बाकी होता। मी घरातले कामं आवरत होते तेव्हाच ना मी सांबार चटणी आणि इडली लावून दिली होती, त्याच्यामुळे सगळा फ्रेश झाले तेव्हा सगळंच तयार होतं। फक्त इडली पात्रामध्ये इडल्या शिजत होत्या, त्या काढून आता फक्त त्यांना खायला द्यायचं होतं। तर मग इडली पात्रामधून इडल्या काढून घेतल्या आणि त्यांना दोघांनाही मी ते ताट वाढून देते। शिवांशला सुद्धा इडली सांबार आणि चटणी आवडते, मिस्टरांना पण इडली सांबार चटणी आवडते, मला सुद्धा खूप आवडते। तर मग सगळ्यांच्या आवडीचा बेत केला इडली सांबार आणि चटणी। आता शिवांश आणि मंगेशला देते खायला। शिवांश आणि मंगेशला वाढून दिलं आणि त्यानंतरनं इडली पात्रामध्ये काही इडल्या नव्हत्या, तर मग परत इडली पात्रामध्ये जे 3 कप्पे आहेत त्या कप्प्यांमध्ये इडली लावून दिली, कारण तर मला सुद्धा खायचं होतं आणि अद्विकला सुद्धा भरवायचं होतं। म्हणून मग म्हटलं की त्यांचं होत आहे तोपर्यंत इकडे इडल्या लावून द्याव्या। तर इकडे मी इडल्यासुद्धा बाकीच्या लावून दिल्या आणि हॉलमध्ये शिवांश आणि मिस्टर खात बसले होते। आणि शेजारी बघा अद्विकसुद्धा, तर तो स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्वतःच्या हाताने बोटांनी उचलून खाण्याचा चांगला प्रयत्न करतो। तर एक गोष्ट चांगली आहे की अद्विक आता स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यानंतर मग मी सुद्धा उरलेल्या इडल्या होत्या त्या घेतल्या आणि मी सुद्धा स्वतःसाठी वाढून घेतलं आणि इथे मी सुद्धा खायला घेतलं। इडली आणि सांबार खूप भारी झाला होता, खूप मस्त, आणि कधीतरी खायला आवडते, रोज रोज नाही बनवू शकत, पण कधीतरी बनवून आपण खाऊ शकतो। तर आता जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर थोडेसे कामं बाकी आहेत ते करायचे आहे, पण बाळाला पहिले झोपवून दिलं। तर मिस्टर आणि शिवांश बाहेर गेले आहे, ते आल्यानंतर तुम्हाला सांगते काय काम होतं। आणि झालं काम तर फारच चांगलं आहे, नाही जे कामं आम्ही ठरवतो ना ते वेळेवर होतच नाही, काही ना काही कारणामुळे राहून जातात। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आमचं अचानक गावाला जायचं ठरलेलं आहे, आता आम्ही गावाला जाणार आहोत असं तुम्हाला मी गुढीपाडव्याचा व्हिडिओ यायच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण आमचं गावाला जायचं कॅन्सल झालं आहे। जाणार आहोत पण ते उशिराने जाणार आहोत। का उशिराने जाणार आहोत ते तुम्हाला सांगते। माझ्या मिस्टरांनी 13 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंतच्या सुट्ट्या टाकल्या होत्या आणि आम्ही बुधवारी रात्री इथून निघणार होतो। तर ज्यांच्यासोबत मिस्टरांचं काम होतं गावाला गेल्यानंतर, तर ती व्यक्ती राहते नागपूरला। जिला माझ्या मिस्टरांनी ज्या तारखेला सुट्ट्या घेतल्या त्या तारखेमध्ये नागपूरला आहे इलेक्शन आणि त्यांच्याकडे आहेत काही लग्नाचे कार्यक्रम, त्याच्यामुळे या तारखांमध्ये त्यांना वेळ नाही असं त्यांनी सांगितलं। तर माझ्या मिस्टरांना त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल कराव्या लागल्या आणि पुढच्या तारखांमध्ये सुट्ट्या घ्याव्या लागल्या। जसं माझ्या मिस्टरांचं गावाला जायचं ठरलं, तर मग आता आम्ही 3घच माहिले की इथे राहणार होतो, म्हणून माझी सुद्धा वेळेवरच तयारी झाली होती गावाला जायची। तर मी सुद्धा मस्त थोडीशी शॉपिंग केली, माझी सुद्धा चांगली तयारी केली, मन बनवलं गावाला जायचं आहे म्हणून। आणि शिवांशला सुद्धा सांगितलं की गावाला जायचं आहे, तर शिवांश तर खूप खुश होता। आता गावाला जायचं आहे म्हटल्यावर घरच्यांना सांगितलं माझी आता आम्ही आज येणार आहोत म्हणून। तर ज्या दिवशी आम्ही निघणार होतो त्या दिवशी सगळ्यांचे फोन आले, तर आम्ही सांगितलं की वेळेवर आमचं कॅन्सल झालं यायचं। आता आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान अद्विक आहे, अद्विकच्या ओढीने ते आमची वाट बघत होते, पण वेळेवर ते कॅन्सल करावं लागलं। तर कॅन्सल म्हणजे या महिन्यातच जायचं आहे, पण इथून आम्ही 15 दिवसानंतर गावाला जाणार आहोत 24 तारखेच्या दरम्यान। तर आम्ही गावाला जाण्याची तयारी करणार आहोत, पण मिस्टर पण त्याच तारखेला निघणार आहे आणि मी सुद्धा त्यांच्यासोबतच त्याच तारखेला निघणार आहोत, म्हणजे आम्ही सोबत एकत्रच निघणार आहोत। तर आता थोडेफार काम आवरायचे बाकी आहे। जेवण केल्यानंतर थोडंसं गॅस ओटा आणि गॅस आवरायचं बाकी आहे। नाश्ता केल्यानंतर मिस्टर आणि शिवांश निघून गेले, अद्विकला मी झोपवून दिलं आणि त्याच्यानंतर बाकी आवरावर करायची बाकी आहे, थोडेफार कामं बाकी आहे, तर ते मी आता करून घेते। इकडे बघा बेसिंगमध्ये भांडे वगैरे पडलेच आहे, ते आता घासून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी। थोडं बाहेर जायचं आहे, म्हणजे एजन्सीमध्ये जायचं आहे गॅसच्या। तुम्हाला मागे सांगितलंच होतं की आम्हाला गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी फॉर्म वगैरे भरावं लागणार आहे, त्याची काही प्रोसेस आहे ते करावी लागणार आहे। तर त्याच्यासाठी आम्हाला एजन्सीमध्ये जायचं आहे आता, पण अजूनही सिलेंडर घेतलं गेलं नाही, तर म्हटलं की आता या वेळेनं जाऊन यावं। तर आधी चहा पितो आणि एजन्सीमध्ये जातो तेव्हा तुमच्याशी बोलतो। हे बघा अद्विक साखर कसा मागतो,
चहा तयार झाली आणि आम्ही इथे चहा प्यायला बसलो. अद्विक मस्त खेळत होता आणि उन्हाळा सुरू झाला तर आम्ही कूलर पण लावून घेतलं. तर कूलर ठेवायला जागा नाही, म्हणजे खिडकी नाही ना हॉलला, त्याच्यामुळे गॅलरीच्या दारातच ठेवावं लागतं. तर आता चहा वगैरे पिऊन झाला आणि आता आम्ही चाललो गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये. तुम्हाला मागे सांगितलंच होतं की आम्ही सिलेंडरचं कनेक्शन घेणार आहोत. तर तेव्हापासून मागच्या महिन्यात जमलं नाही, तर मग म्हटलं की या महिन्यात घ्यावं. तर मिस्टर मगाशी जाऊन आले, पण थोडासा प्रॉब्लेममुळे वापस आले. तर आता आम्ही सगळेच जण जाणार आहोत. जर मिस्टरांच्या नावावर नाही झालं तर मग माझ्या नावावरती सिलेंडरचं कनेक्शन घेणार आहोत. तर तेच मग दोघांपैकी एकाच्या नावावर झालं पाहिजे म्हणून, आणि खूप गरजेचं आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. तर चला मग आता एजन्सीमध्ये जातो. काय प्रोसेस आहे, फॉर्म भरून द्यावा लागते आणि किती दिवसानंतर मिळते ते सुद्धा माहीत पडेल तिथे गेल्यानंतर. तर तुमच्यासोबत शेअरच करते. तर चला मग. तर गॅस एजन्सीमध्ये आल्यानंतर बघा अद्विक कसा खेळत आहे. खूप त्रास देतो अद्विक आता, खूप हट्टी पण झाला. म्हणजे त्याला जे पाहिजे ते पाहिजे. त्याला खेळायचं होतं तर मला सोड म्हणाला आणि मग त्याला खेळायला सोडलं तिथे. मिस्टर इकडे फॉर्म भरत आहे. आधी मिस्टरांनी त्यांचा फॉर्म भरला होता, पण त्यांच्या याच्यावर डॉक्युमेंट्सवर काहीच होणार नव्हतं. त्याच्यामुळे मग माझा नवीन फॉर्म भरला आणि ते मग त्यांनी सबमिट केला. तर इथे मिस्टर फॉर्म सबमिट करत आहे. आणि सिलेंडरचं कनेक्शन तेव्हाच्या तेव्हा मिळणार नव्हतं, दुसऱ्या दिवशी मिळणार होतं. तर मग आम्ही फॉर्म सबमिट करून दिला आणि त्यानंतर निघालो घराकडे. एजन्सीमधून घरी आलो. जे गॅसचं कनेक्शन घ्यायचं तुम्हाला मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आज त्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तर एक आमच्याकडे आहे सिलेंडर, पण आम्हाला एक अजून लागणार होतं. तर माझ्या मिस्टरांच्या डॉक्युमेंट्समध्ये थोडेसे प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती गॅसचं कनेक्शन भेटणार नव्हतं. तर मग वेळेवरती मग मी पण गेले, तेव्हा माझे डॉक्युमेंट्स सगळे घेऊन गेलो होतो आम्ही, आणि फॉर्म वगैरे भरला, कागदपत्र सगळे दिले, म्हणजे डॉक्युमेंट सगळे दिले आणि सबमिट केले. आता ते उद्या गॅसचं कनेक्शन भेटणार असे म्हणाले. तर मग आता मिस्टर उद्याला येतील दुपारी लंच टाईमला आणि मग ते गॅसचं कनेक्शन घेऊन येतील. उद्या गॅसचं कनेक्शन मिळणार माझ्या नावावरती. तर मग मिळालं की नाही मिळालं ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी शेअर पण करून टाकणार. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. कुकरमध्ये भात लावून दिला, फक्त भात लावून दिला आणि इकडे मी अंडे टाकल्यात उकडायला. टाकारीच आता करते. भाजीपाला पण आहे, तर तिकडे मी ड्रेसिंग टेबलवरती ठेवलेला आहे भाजीपाला. तर या हप्त्यापुरत्या भाज्या असल्या पाहिजे घरामध्ये, म्हणजे जाताना जास्त भाज्या पण घरी शिल्लक नसल्या पाहिजे. तर 2-4 भाज्या आणायला सांगितल्या. 2-4 भाज्या आहे म्हणजे हा हप्ता निघून जातो. अंडाकरीच्या भाजीसाठी मसाला भाजून घेतला मी, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवून दिला आणि चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं होतं. तर आता चपात्या करून घेतली पहिले. आणि मला पाहिजे भाकर. आता ज्वारीचं पीठ आहे घरी, गावाला जायच्या पहिले ते संपवून टाकायचं आहे. तर चला मग मी आता चपात्या करून घेते पटकन. चपात्या करून झाल्या की मग माझ्यासाठी मी भाकर टाकून घेते. अंडाकरी आहे, माझ्या आवडीची भाजी. तर आता सगळा स्वयंपाक तयार आहे. हे बघा अंडाकरी सुद्धा उकडत आहे. भाताने चपात्या आणि भाकर सुद्धा झाली. आधी खूप चिडचिड करते, त्याला भूक लागले तर त्याला आधी भरून देते, त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतो आणि जेवण करून झाल्यानंतर बोलतो तुमच्याशी. आणि जेवण करून झाल्यानंतर आवरावर पण केली आणि भाज्या आणल्या तर मिस्टरांनी आणल्या. तर माझी सगळ्यात आवडती भाजी चवडीची पालेभाजी ही आणली आहे. एक आहे चवडीची भाजी आणि एक आहे मेथीची भाजी. आणि थोडेसे टमाटर आणले अर्धा किलो, जास्त नाही आणला भाजीपाला. गवाराची शेंगा आणि मिरच्या आणल्या. म्हणजे 3-4 भाज्या आहे फ्रीजमध्ये, तर होऊन जाते. एवढा हप्ता निघून जाते. बाकी तर घरातलं करताच येते नंतर. तर आता मिस्टरांना मी विचारते की नेमकं जायचं कोणत्या तारखेला, कारण तर 10 तारीख तर कॅन्सल झाली जाण्याची आमची गावाला. पण आता गावाला जायचं ठरलं होतं ना, तर म्हणजे मनात आता तेच बसलं आहे, मन लागत नाही. तर मी मिस्टरांना विचारते बघा. मन नाही लागत आहे ना. गावाला जायचं नाव घेतलं की खरंच मन नाही लागत. थोडंसं असं वाटतं की इथून फ्री व्हावं, थोडं भेटून यावं आपल्या लोकांना. ठीक आहे. तर मग किती तारखेला जायचं आता मंगेश? नक्की 24 तारखेला. तर 24 ठरली आहे, बघू आता. तर चला मग आता मी भाज्या निवडून घेते. बघा इकडे घेऊन घेतल्या भाज्या निवडायला. तर आज आहे शुक्रवार, काल होता गुरुवार. काल तुम्हाला सांगितलं होतं की काल आम्ही गॅस एजन्सीमध्ये, जिथे आम्हाला गॅसचं कनेक्शन घ्यायचं होतं, तर त्यासाठी गेलो होतो. तर काल डॉक्युमेंट्स आम्ही जमा केले होते. काल जर तेच आम्ही 11च्या दरम्यान गेलो असतं सकाळी, तर आम्हाला संध्याकाळपर्यंत गॅसचं कनेक्शन मिळालं असतं. पण तिथे आम्ही संध्याकाळी उशिराने गेलो, त्याच्यामुळे आम्हाला काल गॅसचं कनेक्शन मिळालं नाही. आम्हाला ते शुक्रवारी आज गॅसचं कनेक्शन मिळालं. तर हे बघा, हे मिळाले बुक
गॅसचं बुक मिळालं आहे बघा. हे भारत गॅसचं कनेक्शन घेतलं आहे, तर असं गॅसचं बुक मिळालेलं आहे आणि सिलेंडर इथे ठेवलेलं आहे. जे भेटलं आहे कनेक्शनमध्ये सिलेंडर ते इथे ठेवलेलं आहे आणि माझं जे वापरत आहे मी रोजचं ते इकडे लावलेलं आहे. जे माझं वापरायचं ते इथे लावलेलं आहे आणि जे घेतलेलं आहे नवीन ते इथे ठेवलेलं आहे. तर आता हे आम्हाला कुठेही उपयोगी पडणार, म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून याचा वापर आम्हाला करता येणार. पण तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं की आम्हाला गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे, पण आतापर्यंत घेतलं गेलं नाही, कारण तर थोडासा मनी प्रॉब्लेम पण होत होता मधामधात त्याच्यामुळे. तर आता काय होणार, आपलं गॅसचं कनेक्शन भेटल्यामुळे घरूनच आपण सिलेंडर बुक करू शकतो, म्हणजे आपल्याला घरपोच सिलेंडर येणार. त्यांच्याच नावावरती घ्यायचं होतं आणि त्यांचेच आधी डॉक्युमेंट्स वगैरे दिले, पण त्यांचे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे काही कारणास्तव ते कॅन्सल झालं आणि मग मला माझे डॉक्युमेंट्स देऊन माझ्या नावावरती कनेक्शन घ्यावं लागलं. तर हे कनेक्शन माझ्या नावावरती आहे. हे महत्त्वाचं काम खरंच पूर्ण झालं आणि खूप गरजेचं होतं हे मला काम करणं. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.